नमस्कार. समर्थ लेखणीवर आपले स्वागत आहे. मी संध्या केळकर. पाहूया आजची करमाळ्यातील नागपंचमीची विशेष बातमी. करमाळा शहरात आणि संपूर्ण तालुक्यात नागपंचमीचा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8:30 वाजता किल्ला भागातील दळवी यांच्या घरापासून नागाच्या प्रतिमेची पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी रामचंद्र दळवी, भैया दळवी, जयंत दळवी, महेश दळवी, सागर दळवी आणि कारे परिवार उपस्थित होते. यानंतर ही नाग प्रतिमा रावगाव रस्त्यावरील नागोबा मंदिरात दर्शनासाठी आणली गेली. मंदिरात पूजा आणि सुंदर सजावट केली होती. फुलांनी सजवलेले मंदिर आणि तेथील मनमोहक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात दर्शनासाठी महिला, पुरुष आणि लहान मुलांची मोठी रांग लागली होती. सर्वांनी अत्यंत श्रद्धेने पूजा करून नागोबाचे दर्शन घेतले. मंदिर परिसर आणि बाहेर मोठ्या जत्रेचे स्वरूप आले होते. रावगाव रस्त्यावर उरुसासारखा मोठा सोहळा रंगला होता. लहान मुलांसाठी मोठे आकाश पाळणे आणि विविध पाळणे लावण्यात आले होते. लहान मुले पाळण्यात बसून भरपूर आनंद घेत होती. यात्रेमध्ये खेळण्यांची अनेक दुकाने सजली होती. मुलांनी आपल्या आवडीची खेळणी खरेदी केली. तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या स्टॉलवरील छान छान पदार्थांचा आस्वाद घेतला. दुसरीकडे दिवसभर शहरात पतंग उडवण्याचा आनंद तरुण वर्ग घेत होता. आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते. पतंग कापल्यावर तरुण मोठ्याने जल्लोष करत आनंद साजरा करत होते. श्री नागनाथ मित्रमंडळ यात्रा उत्सव समितीचे जालिंदर जाधव वस्ताद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या सर्व लोकांसाठी प्रसादाची उत्तम सोय केली होती. यात्रेत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून करमाळा पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी समर्थ लेखनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमच्या माझ्या मनातील विचार मांडते सांगते ती समर्थ लेखनी रे.